शनीच्या साडेसातीमध्ये मारुतीरायांची पूजा का करायची असते आणि मारुतीरायांची पूजा केल्यानंतर शनीची साडेसाती कशी कमी होते याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार भगवान हनुमानजी पूजा करणाऱ्यांना शनिदेव कधीही त्रास देत नाहीत. मारुतीरायांची पूजा केल्यानंतर शनिदेव कधीही त्रास देत नाहीत. यामागचं नेमकं कारण काय, त्याची एक पौराणिक कथा आहे. हिंदू धर्मामध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवतेच्या पूजेला समर्पित असतो. त्याचप्रमाणे शनिवार आणि मंगळवार हे दिवस मारुतीरायांच्या पूजेसाठी शुभ मानले जातात. म्हणजेच हा दिवस मारुतीरायांच्या उपासनेसाठी आणि व्रतासाठी समर्पित आहे. मारुतीरायासोबत शनिदेवांची पूजा करणं हे शुभ. धार्मिक मान्यतेनुसार शनिवार आणि मंगळवारी तुम्ही मारुतीरायांच्यासोबत शनिदेवाची सुद्धा पूजा करू शकता. मारुतीरायांची म्हणजेच हनुमंताची पूजा करणाऱ्या भक्तावर शनिदेवांची कृपा सदैव राहते असे मानतात. मारुतीरायांच्या पूजेने शनिदेव का प्रसन्न होतात, तर हनुमान आणि शनिदेवांचा काय संबंध आहे? हनुमानजींच्या पूजेने शनिदेव का प्रसन्न होतात हा प्रश्न नेहमीच अनेकांच्या मनात येतो. याच्याशी संबंधित एक पौराणिक कथा आहे, त्यामध्ये त्याचं कारण सांगितलेलं आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊया. नेमकं कारण काय आहे, तर हनुमानजी आणि शनिदेव यांची पौराणिक कथा आहे. त्रेतायुगातील रामायण काळातील ही कथा आहे. जेव्हा रावणाने देवी सीतेचं अपहरण करून त्यांना लंकेत नेलं, तेव्हा रामाच्या आज्ञेवरून हनुमानजी देवी सीतेच्या शोधामध्ये लंकेमध्ये पोचलेले आहेत. हनुमानजी जेव्हा लंकेत पोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की रावणाने शनिदेवाला आधीच कैद करून ठेवलेलं आहे आणि त्यांना पालथे घालून आपला पाय त्याच्यावर ठेवलेला आहे. पालथे घालून शनीच्या पाठीवर पाय देऊन रावण नेहमी जात असे. आधीच कैद करून ठेवले होते, त्यामुळे हनुमानजी देवी सीतेला सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत. कारण देवी सीता म्हणाली, भगवान श्रीराम मला न्यायला येतील तेव्हाच मी त्यांच्यासोबत जाईन. त्यावेळी हनुमानजींनी शनिदेवाची मदत करून त्यांना रावणाच्या तुरुंगातून बाहेर काढलं. जे रावणाने शनिदेवांना पालथे घातलेलं होतं, तर ते पालथे घातलेलं असताना शनिदेवानी म्हणजे मारुतीरायांनी त्यांच्याबरोबर आणि नवग्रहांची सगळ्यांची सोडवण केलेली आहे. तिथं त्यांना या रावणाच्या त्रासातून मुक्त केलेलं आहे. आणि ह्याबद्दलच रावण तुरुंगातून बाहेर पडले तेव्हा हनुमानजीने शनिदेवाची मदत केली, तेव्हा ते खूप आनंदी झाले. शनिदेवाने हनुमानजीला वरदान मागण्यास सांगितले, तेव्हा हनुमानजी म्हणाले, जो भक्त माझी भक्तिभावाने पूजा करतो त्याला तू कधीही शिक्षा करणार नाहीस, कधीही त्रास देणार नाहीत. त्यांच्या वचनानुसार शनिदेवाने हनुमानजीला होकार दिला. त्यानंतर शनिदेवांच्या पूजेसोबत शनिवारी हनुमानजीची पूजा केली जाते आणि हनुमानजीची पूजा केल्यानंतर शनीची जी साडेसातीचा त्रास आहे किंवा ढह्याचा त्रास आहे तो कमी होतो. हनुमानजींच्या या भक्तीमुळे शनीची साडेसाती ही कमी होते, नष्ट होते. म्हणून हनुमानजीची पूजा आपण साडेसातीच्या पिरियडमध्ये करायची असं सांगितलेलं आहे. तर त्याचबरोबर हनुमानजींच्याच बरोबर काळभैरवाची सुद्धा पूजा केल्यानंतर शनीची साडेसाती कमी होते. म्हणून ह्या तिघांचीही मंदिरं, हनुमानजी, शनिदेव आणि काळभैरव यांची तिघांची मंदिरं शक्यतो ग्रामीण भागामध्ये एकाच मंदिरामध्ये ह्या तिघांची स्थापना केलेली असते. आणि ह्या तिघांच्या स्थापनेमुळे आपणाला साडेसातीमध्ये हनुमानजीची भक्ती करायची असते. हनुमान चालिसा, हनुमान मारुती स्तोत्र, बजरंग बाण हे आपण जितकं शक्य होईल तेवढं म्हणायचं आहे. त्याचबरोबर
जे काळभैरव आहेत ते काळभैरवांचं स्तोत्रसुद्धा आपण म्हणायचं आहे. आणि काळभैरवाचं हे स्तोत्र म्हटल्यानंतर मग आपणाला शनीची जी 7:30 असते त्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो आणि 7:30 तीव्र जे असते ती अगदी सौम्य होते आणि शनीचा जो कोप आहे तो आपल्यावरचा कमी होतो. आणि अशा प्रकारे ह्या 7:30मध्ये शनीच्या 7:30मध्ये मारुतीरायांची सेवा आपण करायची आहे, मारुतीरायांची भक्ती आपण करायची आहे. शनीबरोबरच मारुतींनासुद्धा आपण तेल अर्पण करायचं आहे. तेल अर्पण केल्यानंतर मारुतीरायांचे सुद्धा काय काय उपाय आहेत मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत की मारुतीरायांची पूजा करताना की 7:30मध्ये कोणते उपाय करायचे. तरीसुद्धा एक उपाय सांगतो मी. तर आपण काय करायचं, काळे उडीद आणि मीठ, मोठं मीठ, तर आपण आपल्या म्हणजे ज्यांना 7:30 आहे त्यांच्यावरून ते उतरायचं 3 वेळा आणि श्री मारुतींच्या उजव्या पायावर ते अर्पण करायचं आणि त्यांना नमस्कार करायचा. आणि मारुतीरायांचं तुम्हाला स्तोत्र मंत्र काय येत असतील ते म्हणायचं. तर असं तुम्ही केलं की तुम्हाला लवकरच त्याचा फायदा होईल आणि शनीची 7:30 तुमची जी तीव्रता आहे ती कमी होईल आणि त्यांचा त्रास कमी जाणवेल. म्हणून आपण हे करायचं असतं. आणि 7:30च्या पिरियडमध्ये आपण मारुतींचं दर्शन पहिलं घ्यायचं आहे आणि मग शनी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे, मग काळभैरवाचं दर्शन घ्यायचं आहे. तर ह्या तिन्ही देवता एकमेकांना संलग्न आहेत आणि ह्या 7:30च्या पिरियडमध्ये आपण त्यांची पूजा करायची असते. त्यामुळे जर तुम्हालाही शनिदेवांची कृपा मिळवायची असेल, तसेच शनीच्या प्रकोपापासून वाचायचं असेल, तर तुम्ही मंगळवारी आणि शनिवारी हनुमानजी आणि शनिदेवांची पूजा करू शकता. यासोबतच या दोन्ही शनिदेवांच्या संबंधित उपायही करू शकता. याने तुम्हाला शनिदेव आणि हनुमानजी या दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमच्या 7:30चा जो पिरियड आहे तो तुम्हाला त्रास कमी होईल त्याचा आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर अशा प्रकारे आपण शनिदेव आणि हनुमानजी यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि काळभैरवांनाही आपण प्रसन्न करून घ्यायचा आणि आपल्याला प्रसन्न करून घ्या आणि आपल्या 7:30च्या फेऱ्यातून मुक्त व्हा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.